प्रेक्षक हो नमस्कार. द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संधी साधू राजकारण या विषयावरती विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत राज्यात भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळालं, परंतु सर्वाधिक नुकसान जर कोणत्या राजकीय पक्षाचं या महानगरपालिका निवडणुकीत झालं असेल तर तो पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो अथवा अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, या दोन्ही पक्षांना महानगरपालिका निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महानगरपालिका निवडणुकात ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट निवडणुकीपूर्वी एकत्र आले आणि त्यांनी एकत्रितरित्या येऊन निवडणूक लढवली, त्यामुळं पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेत आपल्याला यश मिळेल अशी अपेक्षा दोन्ही पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना होती. परंतु दोन्ही पक्षांना पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महानगरपालिकात मतदारांनी नाकारलं. खरं तर पुणे असो अथवा पिंपरी चिंचवड असो, दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रभाव क्षेत्र, परंतु आपल्या बालेकिल्ल्यातच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पराभवाचा जबरदस्त धक्का बसलेला आहे. त्यामुळं भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राजकीय वाटचाल कशी असणार आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागेल याचा सविस्तर असा आढावा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यावेळी स्थापन झाला त्यानंतर 6 महिन्यातच हा पक्ष सत्तेमध्ये आला. 1999 ते 2014 सलग 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये होता. 2014 ते 2019 5 वर्षाचा कालावधी सोडला तर 2019 मध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेवरती आला. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून बाजूला गेल्यानंतर महायुतीचं सरकार सत्तेवरती आलं आणि हे सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर थोड्या दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील एक गट अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सत्तेमध्ये सहभागी झाला. म्हणजे एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्थापन झाल्यापासून आतापर्यंत सातत्याने सत्तेमध्ये आहे. म्हणजेच एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना सत्तेची सवय लागलेली आहे. विरोधात राहून राजकारण करण्याची सवय ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना नाही. सत्तेच्या माध्यमातून आपली कामं करून घेणं किंवा सत्तेच्या माध्यमातून आपला पक्ष वाढवणं हे चांगलं कसब किंवा कौशल्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना अवगत आहे. परंतु विरोधात राहून सत्तेच्या विरोधात जनतेचे प्रश्न लावून धरणे असतील किंवा सातत्याने सरकारला जाब विचारण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करताना दिसत नाही. अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यामध्ये 2 गट आहेत. एक अजित पवार यांचा एक गट तर दुसरा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली असणारा गट. अर्थातच महानगरपालिका निवडणुकीत विशेष करून पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत हे दोन्ही गट एकत्र आले, परंतु बालेकिल्ल्यातच या दोन्ही पक्षांना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे. बालेकिल्ल्यातच पराभव झाल्यामुळं येणाऱ्या काळातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल ही खडतर असणार आहे आणि त्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते कसा मार्ग काढतात हे पाहणं खरं तर उत्सुकतेचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गट अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सत्तेमध्ये आहे तर दुसरा गट हा महाविकास आघाडी बरोबर म्हणजेच विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये आहे. परंतु ज्या पद्धतीनं गेल्या 6 महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांकडून ज्या पद्धतीनं भूमिका घेतल्या जात आहेत त्यामुळं
या दोन्ही गटांचं एकत्रीकरण किंवा विलिनीकरण होणार अशी चर्चा जोर धरू लागलेली आहे. अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्थापनेपासूनच सत्तेमध्ये राहिल्यामुळं लोकांचे प्रश्न घेऊन जन आंदोलन करणं, सरकारच्या विरोधात आवाज उठवणं किंवा सरकारच्या विरोधात भूमिका घेणं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खरं तर कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या स्वभावात नाही. आणि त्याचा फटका हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सध्या बसताना दिसतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील एक गट हा सत्तेमध्ये जरूर गेलेला आहे, परंतु शरद पवार यांचा गट जरी विरोधात असला तरी सुद्धा शरद पवार यांच्या पक्षातील बहुसंख्य नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं मत हे सत्तेबरोबर जाण्याचं आहे. त्यामुळं सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद पवारांचा गट असेल, या दोन्ही पक्षातील नेत्यांच्या मध्ये, कार्यकर्त्यांमध्ये एक संभ्रम अवस्था आहे. आणि या पक्षाच्या मतदारांमध्ये सुद्धा खरं तर एक प्रकारची संभ्रम अवस्था आहे. ज्या पद्धतीचं राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एक प्रकारे राबवलं जात आहे किंवा ज्या पद्धतीची निर्णय प्रक्रिया राबवली जात आहे ते पाहता मतदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं किंवा त्यांच्या भूमिकेकडं संशयानं पाहताना दिसत आहेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खरं तर एकत्र आले. ज्या पद्धतीची भूमिका शरद पवार यांनी विधानसभा, लोकसभा निवडणुकीत घेतली ती प्रखर भूमिका होती. आणि एक प्रकारे लोकांनी शरद पवार यांच्या भूमिकेचं समर्थनही खरं तर दोन्ही निवडणुकीमध्ये केलं. परंतु विधानसभा निवडणुकीत एक प्रकारे शरद पवार यांच्या पक्षाला अपयश मिळाल्यामुळं पक्षाची एकंदरीत भविष्यातील एक धोरण प्रक्रिया असेल किंवा निर्णय प्रक्रिया असेल, कुठंतरी ती बाजूला गेल्याचं किंवा ती बिघडल्याचं दिसत आहे. म्हणजेच पक्षाची भविष्याची वाटचाल कशी असावी, सत्तेबरोबर राहावं की विरोधात राहून ठामपणे भूमिका घेऊन विरोध करावा, याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार या पक्षाच्या नेत्यांच्या मनामध्ये, कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारे संभ्रम अवस्था आहे. आणि त्याचाच फटका या निवडणुकीत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांना बसलेला आहे. अजित पवार यांच्या पक्षालाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विभागणी झाल्यामुळं जबरदस्त असा फटका बसलेला आहे. विधानसभा निवडणुकीत जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार यांच्या गटाचे 41 आमदार निवडून आले असले तरी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ज्या पद्धतीनं यश मिळायला पाहिजे होतं तसं यश मिळताना दिसत नाही. नगरपालिका निवडणुकीत जरूर अजित पवार यांच्या पक्षाची कामगिरी चांगली राहिली असेल, परंतु महानगरपालिका निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाला दारुण पराभव स्वीकारावा लागलेला आहे. अजित पवार आणि शरद पवार यांचं एकत्रित येणं हे मतदारांना खरं तर पटलेलं नाही किंवा रुचलेलं नाही. त्यामुळं भविष्यामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका हे दोन्ही पक्ष एकत्रितरित्या येऊन लढतील असं चित्र जरी सध्या दिसत असलं तरी सुद्धा या पक्षाची भूमिका ही भाजप विरोधी असणार का, हा खरा प्रश्न आहे. जर ती भूमिका भाजप विरोधी असेल तर अजित पवार हे सत्तेमधून बाहेर पडणार का, की सत्तेबरोबरच राहून आपली जागा किंवा एक आपला स्पेस घेण्याचा प्रयत्न करणार किंवा आपला स्पेस वाढवण्याचा प्रयत्न करणार किंवा आपला स्पेस आहे तो स्पेस राखण्याचा प्रयत्न करणार. म्हणजेच एक प्रकारे अजित पवार कोणती भूमिका घेतात किंवा शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोन्ही पक्षांचं विलिनीकरण होणार का, ही चर्चा सुद्धा सध्या जनतेमध्ये जोरदारपणे होताना दिसते. अर्थातच राष्ट्रीय मीडिया असेल किंवा महाराष्ट्रामधील मीडिया असेल, समाज जीवन असेल, याच्यामध्ये सुद्धा ही चर्चा जोरदारपणे होताना दिसते. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जर कोणत्या राजकीय पक्षाचं सर्वाधिक नुकसान झालं असेल,
तर तो पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. विशेष करून शरद पवार यांच्या पक्षाला महानगरपालिका निवडणुकीत MIM या पक्षापेक्षा कमी जागा मिळालेल्या आहेत. अजित पवार यांच्या पक्षाला सुद्धा म्हणावाचं यश मिळालेलं आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विशेष प्रभाव आहे आणि या पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, पिंपरी चिंचवड या बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पराभव झाल्यामुळं अजित पवार आणि शरद पवार हे एक प्रकारे खरं तर खडबडून जागे झालेले आहेत. अजित पवार आणि शरद पवार या दोन नेत्यांची बैठक किंवा त्या बैठकीमध्ये सुप्रिया सुळेही खरं तर उपस्थित होत्या. ही बैठक पार पडलेली आहे. अर्थातच आगामी काळात पक्षांची वाटचाल कशी असेल किंवा येणारी निवडणूक ही कशी एकत्रितरित्या लढायची की नाही या संदर्भात या बैठकीमध्ये विचारमंथन झालं असण्याची शक्यता आहे. परंतु जोपर्यंत शरद पवार असतील किंवा अजित पवार असतील आपली राजकीय भूमिका निश्चित करत नाहीत किंवा सत्तेबरोबर राहायचं की विरोधात राहायचं हा निर्णय ठामपणे घेत नाहीत, तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल मतदारांच्या मध्ये एक संभ्रमावस्था राहील आणि या संभ्रमावस्थेचा फटका हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसेल. कारण सध्याचं राजकारण हे खरं तर बदललेलं आहे. तुमच्या भूमिका जर व्यवस्थित क्लिअर असतील तर मतदार तुम्हाला साथ देतात. हे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालातून दिसून आलेलं आहे. भलेही काँग्रेस पक्षाचा पराभव या महानगरपालिका निवडणुकीत झाला असेल, परंतु काँग्रेस पक्षाला ज्या पद्धतीचं यश वेगवेगळ्या महानगरपालिका निवडणुकीत मिळालेलं आहे आणि एकंदरीत विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष हा कमजोर असताना सुद्धा ज्या पद्धतीनं चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय तो केवळ त्यांच्या वैचारिक आणि ठाम भूमिकेमुळे. तशीच भूमिका जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो एक राजकीय स्पेस आहे किंवा त्यांची जी काय आयडियोलॉजिकल वोटर्स आहेत ते वोटर्स नव्या नेत्यांना, नव्या भूमिकेला स्वीकारतील किंवा ती भूमिका म्हणजेच काँग्रेस पक्षाकडं ते वोटर वळण्याची जास्त शक्यता आहे. किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा गट असो अथवा शरद पवार यांचा गट असो, या दोन्ही पक्षातील नेते मंडळी ही मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जी सेक्युलर विचारधारा मानणारे आहेत, शिवफुले शाहू आंबेडकरांचा विचार मानणारे आहेत, असे मोठे या दोन्ही पक्षातील मोठमोठे नेते कार्यकर्ते आगामी काळात काँग्रेस पक्षामध्ये जाऊ शकतात. प्रशांत जगताप हे त्याचं मोठं उदाहरण आहे. त्यामुळं अजित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील यांना आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी लागेल. केवळ स्थानिक राजकीय गणित पाहता किंवा महाराष्ट्रामध्ये आपला पक्ष सत्तेबरोबर राहावा किंवा सध्याच्या राजकीय समीकरणांचा थोड्याफार प्रमाणात आपल्याला फायदा व्हावा या भूमिकेतून जर हे दोन्ही पक्षाचे नेते निर्णय घेत असतील तर त्याचा मोठा फटका आगामी काळात या दोन्ही पक्षांना बसू शकतो. त्यामुळं जर शरद पवार यांच्या पक्षाला खरंच भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जर भूमिका घ्यायची असेल तर जमिनीवरती प्रत्यक्ष लोकांच्या मध्ये जाऊन संघर्ष करावा लागेल आणि सातत्याने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात भूमिका घेऊन लढावं लागेल. जनतेचे प्रश्न हाती घ्यावे लागतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या पक्षाकडं या पक्षातील महत्वाची नेते मंडळी जरी अजित पवार यांच्या पक्षामध्ये किंवा इतर सत्ताधारी पक्षात गेली असली तरी सुद्धा अजूनही प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे असतील, सुप्रिया सुळे असतील, रोहित पवार असतील, जयंत पाटील असतील, राजेश टोपे असतील यांच्यासारखी मातब्बर नेते मंडळी अजूनही या पक्षाकडे आहेत आणि शरद पवार यांच्यासारखा राजकीय धुरंधर नेता या पक्षाकडे आहे, या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. त्यामुळं
खरं तर रणनीतीच्या बाबतीत, निर्णय प्रक्रियेच्या बाबतीत किंवा धोरण प्रक्रियेच्या बाबतीत या पक्षामध्ये खरं तर संभ्रमावस्था असता कामा नये. परंतु सत्तेबरोबर राहण्याची सवय लागल्यामुळं कार्यकर्ते खरं तर संघर्षासाठी तयार दिसत नाहीत. लोकसभा निवडणुकीमध्ये किंवा लोकसभा निवडणुकीपूर्वी ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांमध्ये, शरद पवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह पाहायला मिळत होता, तो उत्साह विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर खरं तर मावळलेला दिसतोय. आणि भविष्यातील राजकीय वाटचालीचा विचार करून आणि एकंदरीत महायुतीचं प्राबल्य पाहता सत्तेबरोबर राहिलं तर आपली कामं होतील या विचारातून शरद पवार यांच्या पक्षातील बहुसंख्य नेते मंडळी ही खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडे वळताना दिसत आहेत. विशेष करून अजित पवार यांच्या पक्षामध्ये जाताना दिसत आहेत. अर्थातच अजित पवार यांच्या पक्षात सुद्धा सर्व काही आलबेल आहे असं नाही. कारण छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील, यांचा कुठेतरी एक वेगळा गट हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत असलेलं पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला अजित पवार हे राज्यामध्ये एकहाती नेतृत्व करताना दिसत आहेत. मग नगरपालिकेच्या निवडणूक असोत अथवा महानगरपालिकेच्या निवडणूक असोत, या दोन्ही निवडणुका अजित पवार यांनी आपल्या पक्षासाठी एकहाती लढवल्या किंवा एकहाती किल्ले लढवले. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात नेते मंडळी असून सुद्धा देखील, म्हणजेच अजित पवारांच्या पक्षामध्ये मातब्बर नेते मंडळी असून सुद्धा देखील अजित पवार यांना म्हणावाशी साथ मिळताना दिसत नाही. त्यामुळं ज्या पद्धतीनं अजित पवार यांच्या पक्षामध्ये धनंजय मुंडे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचा एक राजकीय प्रभाव वाढताना दिसतोय, त्यामुळे कुठेतरी अजित पवार यांच्या हातून या पक्षाचं नेतृत्व कमजोर होतंय का, किंवा नेतृत्व हे अजित पवार यांचं नेतृत्व कमजोर होतंय असं एक चित्र खरं तर उभं राहताना दिसतंय. त्यामुळं अजित पवार यांना जर पुन्हा एकदा आपला ठसा, नेतृत्वाचा ठसा उमटवायचा असेल किंवा एक प्रबळ नेता म्हणून आपली इमेज पुन्हा एकदा मिळवायची असेल तर अजित पवार यांना ठाम भूमिका घ्यावी लागेल. आणि विशेष करून भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये जुळवून घेताना अजित पवार यांना प्रचंड अशी तारेवरची कसरत करावी लागत आहे. आणि या कसरतीमध्ये अजित पवार यांची प्रचंड प्रमाणात खरं तर घुसमट ही होत आहे. कारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचं विस्तारवादी राजकारण आहे ते पाहता अजित पवार यांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी भारतीय जनता पक्ष आपल्या पक्षामध्ये घेताना दिसतोय. आणि त्याचा फटका महानगरपालिका असो अथवा नगरपालिकेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाला सुद्धा बसलेला आहे. कारण पुणे असेल, पुणे महानगरपालिका असेल किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, या दोन्ही महानगरपालिकातील अजित पवार यांच्या पक्षाचे जे माजी नगरसेवक आहेत किंवा महत्वाचे नेते आहेत ते निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात खरं तर भारतीय जनता पक्षामध्ये सहभागी झाले आणि त्याचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला झाला. त्यामुळं पुणे जिल्हा हा खरं तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्ट्रॉंग होल्ड आहे या भागावरती, किंवा या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खरं तर मेन बेस आहे. तो पायाच हलवण्याचं काम खरं तर भारतीय जनता पक्ष करताना दिसतोय. आणि ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचा स्ट्रॉंग होल्ड या भागामध्ये वाढतोय किंवा हा पक्ष मजबूत होतोय, त्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पक्षाचा विस्तार होताना कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कमजोर होतोय. त्यामुळं सत्तेमध्ये जाऊन नक्की अजित पवार यांनी काय मिळवलं हा खरा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मतदारांना जरूर पडलेला असावा. त्यामुळं आगामी काळात म्हणजे 2029 मध्ये भारतीय जनता पक्षाला सोबळावरती सत्तेमध्ये यायचं आहे. आणि जर सत्तेमध्ये यायचं असेल तर भारतीय जनता पक्ष भविष्याचा विचार करून आक्रमक राजकारण करणार आणि
भारतीय जनता पक्षाचं विस्तारवादी राजकारण, आक्रमक राजकारण, या आक्रमक राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नक्की कुठं स्थान आहे, म्हणजेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कुठं स्थान आहे? खरंच भविष्यात अजित पवार यांची राजकीय गरज ही भारतीय जनता पक्षाला आहे का? अजित पवार यांच्याविषयी किंवा अजित पवार यांच्या पक्षाविषयी भारतीय जनता पक्षाचं धोरण काय असेल? देवेंद्र फडणवीस यांची भूमिका काय असेल? नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भूमिका काय असेल? असे वेगवेगळे प्रश्न खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या मनामध्ये किंवा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये पडलेले असतील. अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र येतील अशी चर्चा जरी सध्या चालू असली तरी सुद्धा हे दोन्ही गट सध्या तरी निवडणुकीपुरते एकत्र येतील, परंतु 2029 पर्यंत हे दोन्ही गट वेगळे राहू शकतात. त्यामुळं जर अजित पवार यांना आगामी राजकारणामध्ये ठोस भूमिका घेऊन आपला पक्ष वाढवायचा असेल, पक्षाचा विस्तार करायचा असेल आणि एकंदरीत पक्षाचा प्रभाव वाढवायचा असेल किंवा प्रभाव क्षेत्र वाढवायचा असेल किंवा पक्षाचा ज्या ठिकाणी प्रभाव आहे ते प्रभाव क्षेत्र कायम ठेवायचं असेल तर ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे. आणि ती ठोस भूमिका घेताना भारतीय जनता पक्षाच्या विरोधात भूमिका घेणं देखील खरं तर गरजेचं आहे. परंतु सत्तेमध्ये असल्यामुळं अजित पवार यांना भूमिका घेता येत नाही. केवळ विकासाच्या राजकारणावर, म्हणजेच आम्ही सत्तेमध्ये केवळ विकास करण्यासाठी भारतीय जनता पक्षाबरोबर गेलेलो आहे असं सातत्याने अजित पवार यांच्याकडून जरी सांगण्यात येत असलं तरी सुद्धा एकंदरीत या पक्षाची जी वैचारिक बैठक आहे, काम करण्याची जी एक पद्धत आहे आणि एकंदरीत भारतीय जनता पक्षाचं एक विस्तारवादी वर्चस्ववादी जे राजकारण आहे, त्यामुळे कुठेतरी अजित पवार यांचा पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये इथून पुढच्या काळात राजकीय गणित किती जुळतील हाही एक मोठा खरं तर प्रश्न आहे. कारण केंद्रामध्ये जरी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली एनडीएचं आघाडीचं सरकार असलं तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लोकसभेत केवळ एकच खासदार आहे. त्यामुळं तशी केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे अजित पवार यांच्या पक्षाची गरज नाही आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडं 132 स्वतःचे आमदार आणि 5 अपक्ष असे 137 आमदार आहेत. भारतीय जनता पक्ष स्वतःच्या बळावरती राज्यामध्ये सत्ता स्थापन करू शकतो. त्यामुळे अजित पवार असो अथवा एकनाथ शिंदे असो यांच्या दोन्ही पक्षांची गरज खरं तर भारतीय जनता पक्षाला नाही. म्हणजे एक प्रकारे अजित पवार हे सत्तेमध्ये आल्यामुळं खरं तर भारतीय जनता पक्षाची एक घुसमट होते आणि विशेष करून पुणे, पिंपरी चिंचवड आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला जर आपला विस्तार करायचा असेल तर भारतीय जनता पक्षासमोरील मुख्य अडचण ही अजित पवार यांचा पक्ष आहे. त्यामुळं हा पक्ष जर भविष्यामध्ये आपल्यापासून बाजूला गेला तर खरं तर फायदा हा भाजपचा आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल आगामी काळात राजकीय वाटचालीबाबत किंवा राजकीय युतीबाबत मोठा निर्णय देखील घेऊ शकतो. त्यामुळं अजित पवार यांना भारतीय जनता पक्षाचं जे विस्तारवादी राजकारण आहे आणि मित्र पक्षांना भाजप कशा पद्धतीनं गिळंकृत करतो हे लपून राहिलेलं नाही. त्यामुळं जर अजित पवार यांना आपला पक्ष टिकवायचा असेल तर शरद पवार यांच्याबरोबर जाणं खरं तर गरजेचं आहे आणि एकंदरीत ठोस अशी आक्रमक भूमिका घेऊन राज्याच्या राजकारणामध्ये अजित पवार यांना किंवा शरद पवार यांना, सुप्रिया सुळे यांना पुढे यावं लागेल, तरच पक्षाला चांगले दिवस येतील. धन्यवाद.